वरती असेल, निश्चित आहे तर नॉन स्ट्राईक वरती असेल राजा. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गेम चेंजर नवल पाटील. नाही सॉरी, ते फक्त चाचपणी करायसाठी चेकिंगला आलेले. गेम चेंजर चला 12वा खेळाडू योगेश. चला गेम चेंजर 12वा खेळाडू इकडे पाठवा लवकर. गेम चेंजर बॉलर्स नेम फरडे का. बॉलर्स नेम प्रतीक. कारण रघुने असे प्लेअर घेतलेत की आताच बारसं झाले, म्हणजे आपल्या कंपनीमध्ये ज्यांनी आताच एंट्री केले, त्यामुळे अजून काही त्यांचा परिचय व्यवस्थित अजून झालेला नाही. येणारा भविष्य रघुने काय केलं की येणारा जो आपला भविष्य आहे कंपनीतले त्यांना इथे प्रेझेंट करण्याचं काम रघुने चांगलं काम केलेलं आहे. बघूया. अजूनही जेवणासाठी कोण बाकी असेल तर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. काउंटर उजव्या हाताला लागलेला आहे स्टेजच्या. वाईट चेंडू, खराब चेंडू. बघा सुनील सोनी यष्टी रक्षक आहे, नाव लौकिक असा खेळाडू. पहिला चेंडू चांगल्या रीतीने अडवला. पहिला चेंडू चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होतोय. प्रतीक पहिलं षटक. पुन्हा एकदा वाईड होऊ शकला असतो. रुपेश निश्चित याने चांगला फटका लगावला ऑफच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण, दुसरी धाव घेतात का बघायचं आहे. आणि 2 धावा पळून पूर्ण. फायटर 11 संघ म्हटलं की नेहमी सेमीफायनल फायनल मध्ये धडक असतेच. असा हा संघ अतिशय मजबूत आणि चांगला संघ आपल्या या संपूर्ण स्पर्धेतला जो गणला जातो, ज्याच्यामध्ये भरणा असतो तो म्हणजे राजेश असेल, नंदन असेल, ढोपे असेल. काही कारणास्तव गेल्या वर्षी ढोपे वगैरे इथे येऊ शकले नाही, काही दुःखद घटना घडली होती आणि अशा ठिकाणी आपली उपस्थिती आणि सहकार्य असतं अशा पद्धतीने त्यांनी आले नव्हते. दरम्यान रुपेश निश्चित पुढचा चेंडू वाईट चेंडू होऊ शकला असता कदाचित, परंतु बॅटची कड लागून चेंडू जातोय वाईड. आणि एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 4. मोबाईल आधी राजेश धसाडे हे वॉरियर्स टीम मधून खेळत होते आणि ते जिंकलेले आहे असं डीजे इथे सांगतोय. आणि हा चेंडू निर्धाव चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी प्रतीक द्वारा. बघा डीजे इथे कसा कान खुणवायला आलाय मला. तो सांगते वॉरियर सोडली म्हणून जिंकले राजेश. बघा आपले कोण न परके कोण आता समजायला लागलेत. चला रुपेश निश्चित पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, चांगली लेंथ आणि लाईन पकडली आणि निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर. फायटर 11 संघाची ते म्हणजे 4. पहिलं षटक चालू असताना धाव संख्या स्थिर ते म्हणजे 4. निश्चित चांगली फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला जर आपला संघ जिंकवायचा असेल तर. यष्टीरक्षक सुनील सोनी मनोबल वाढवत असताना गोलंदाजाचं. पुन्हा एकदा चेंडू वाईट चेंडू, खराब चेंडू. सुंदर असं जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. पुढचा चेंडू रुपेश निश्चित कशा पद्धतीने खेळतो. पुन्हा आखूट टप्पा चेंडू, षटकार जातोय की काय. आणि हा षटकार डीजे. धाव संख्या भरकन वाढते आणि धाव संख्या डबल फिगर मध्ये पोहोचतोय. 11 वरती पोहोचतोय. रुपेश निश्चित त्या बॅट मधून आलेला फटका. फायटर 11 संघाचे चाहते पाठीराखे खुश. रोशन हेगडे साहेबांनी उपस्थिती दिली आपल्या संघामध्ये. आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतात का बघायचंय. आणि पळून 2 धावा पूर्ण.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फायटर 11 संघ धावा जमा करतोय बिनबाद 13. रोशन हेगडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर जिथे चॅलेंजिंग टास्क असतं तिथे बिंदासपणे उतरण्याची ज्याच्यात हिंमत असते असे आपले रोशन हेगडे साहेब की अतिशय चांगल्या रीतीने सर्वांना आपलंसं जपून आपलंसं समजावून कोणाचा प्रॉब्लेम असेल काय असेल तरी आपलेपणानं त्याला आधार देणारे एक फॅमिली मेंबर सारखं त्याला जपणारे असे हेगडे साहेब त्यांचं सुद्धा मी खूप खूप कौतुक करतो. आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलेला एक धाव पळून पूर्ण आणि एका धावेने 14. आणि 14 दुसरं षटक चालू असताना मनीष वैयक्तिक पहिलं षटक सांघिक दुसरं षटक आणि डिक्लेअर झोन मध्ये सोनीला चेंडू सोडल्याची भीती कमी असेल परंतु चेंडू सोडल्यावर अजय काय बोलेल ह्याची भीती जास्त असेल. नाही तो ते सवय झालेली आहे मला हरकत नाही. आणि 15 धावा आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू नो मॅन सॉरी डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि एक धाव या एका धावेने संघाची धाव संख्या 16 वरती पोहोचतोय. चला नवीन चेंडू दिला जातोय अतिशय चांगली फटकेबाजी जोरकस फटकेबाजी पाहायला मिळत आहे ते म्हणजे फायटर 11 संघाकडून रुपेश आणि राजा. आणि बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये चेंडू लेगच्या दिशेने विरकॉन मारते झेल होते का बघायचं आहे आणि सुंदर झेल जबरदस्त झेल म्हणावी लागेल अप्रतिम झेल टिपलाय हेमंत यांच्याकडून सुंदर झेल पकडलाय सुपर झेल साठी सुद्धा याचं नामांकन केलं जाईल. ज्याला इथे जे पण आपले डीजे वाले असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांनी सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच जे कॅन्टीन वाले टीम आहे त्यांनी सुद्धा लोकांचं सगळ्यांचं जेवण झालं की आपणही जेवण आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांची जेवणाची व्यवस्था केली आहे सिमेंट्स च्या वतीने. धाव संख्या 16 आणि आता येतोय तो म्हणजे नंदन. 1 डाऊन बॅट्समॅन नंदन. मग ते फुटबॉल असो लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो प्रत्येक स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समॅनशिप बजावणारे आणि आपल्या पाठीराख्याने सोबत घेऊन चालणारे आपले नंदन सिंग. आणि हा चेंडू खराब चेंडू मला वाटतं ही दहशत असावी नंदन सिंग यांची की मोठमोठे फटकेबाजी करतात हे गोलंदाजाला माहीत असावं आणि त्यामुळेच त्याची लाईन अँड लेंथ बिघडते असं मला वाटतंय. कारण नेहमी आपल्याला हे पाहायला मिळतं ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी आल्यानंतर परंतु आज नंदन सिंग आल्यानंतर सुद्धा तसंच होते बघा. मी म्हटलंच होतं हा दबाव आणि आज तिकडे सोनी धावतोय आणि हा 3 धावा नो प्लस 2 अशा 3 धावा. सोनी जर धावत गेला नसता चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला असता एकच धाव होती पण सोनी धावते म्हणजे मला माहिती आहे गडबड होणार आणि त्या 2 धावा गेल्या आणि अशा 3 धावा त्या 3 धावा संघाची धावसंख्या 20 वरती पोहोचतोय. फ्री चेंडू आहा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. नंदन सिंग केवळ 1 धाव आणि या एका धावेने संघाची धाव संख्या 21 वरती पोहोचतोय. आणि आता स्ट्राईक वरती येतोय राजा ज्याच्या आयुष्यात नुसती मज्जाच मज्जा असा राजा असा आजाचा मित्र राजा असे कराळे साहेब सांगतात तिथे. आणि हा ऑफच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल ठरला. बाकीचं काम केलं विकेट किपर सुनील सोनी याने. आणि चेंडू निर्धाव दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना फायटर 11 संघ धावा जमा करतोय 1 गडी बाद 21. चला कोणी जेवणाचं बाकी असेल तर त्यांनी इथे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपले सावंत साहेब असतील वराडे साहेब असतील अतिशय मेहनतीने आपल्या त्या कॅन्टीन कमिटीला सपोर्ट करत असताना दिसतात.
कित्येक व्यक्ती असे असतात, कित्येक लोक असे असतात की आपल्याला हायलाईट व्हायची गरज नसते, तर कुठे सेवा करता येतील, कुठे मदत करता येतील, त्यासाठी नेहमी तत्परतेने उभे राहणारे असे बरीचशी टीम असते. उदाहरणार्थ आमचे कराळे साहेबांसुद्धा, त्यांच्याबद्दल सुद्धा बोलावं तेवढं म्हणजे कमी आहे. कारण स्पर्धा असो, कुठलं नियोजन असो, कराळे साहेब जातीने उपस्थित राहतात. नुसते उपस्थित नसतात, तर आपल्याकडून मॅक्झिमम किती सहकार्य करता येईल यासाठी प्रयत्नशील असणारे आपले कराळे साहेब, जेवढे ते मॅनेजमेंटचे आहेत तेवढेच ते आमचे सुद्धा आहेत. म्हणजे कामगारांच्यात मिळून मिसळून राहणारे आपले कराळे साहेब नेहमी आपल्याला सहकार्य करतात. अतिशय दुःखाच्या क्षणात ते, टायमात ते जात असताना सुद्धा या स्पर्धेला जातीने उपस्थित राहिलेत, कारण त्यांच्याशिवाय या स्पर्धेला चांगलं स्वरूप येणार नाही. निर्धाव आणि चेंडू. ती जे काय म्हणतात ना, उणीव भासू नये म्हणून त्यांनी अशा क्षणात सुद्धा आपल्याला सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत असं सिमेंट्स फॅमिलीच्या वतीने त्यांना आधार देतो. धन्यवाद. दरम्यान धावसंख्या 22 वरती पोहोचतोय. राजा, तुला काहीतरी करावं लागेल आपल्या प्रजेसाठी, कारण प्रजा आता खऱ्या खाण्याला लागलेली आहे. कारण तिथे ढोपे बॅट घेऊन एकदम तयारीत आहे. आणि आता मात्र चेंडू वाईट जातोय. अजूनही चांगला ताफा आपल्याला पाहायला मिळेल राजाच्या टीम मध्ये. तो म्हणजे ढोपे असेल, विनायकजी कदम असेल, आणि आता पवारचं नाव नाही घेतल्यानंतर मला ऐकायला लागेल परत. तसेच किरण आंबेकर सुद्धा तिथे दिसतात. बरीचशी टीम अजून खेळायची बाकी आहे. आणि ते सोनी का अडवणार नाही का रे सोनी? अरे वा, जेवायचंय जेवायचंय राजा. आईला राजा बोलतो मला आउट कर, तरी आउट होत नाही. आणि अशा रीतीने रन 0. राजा राजा धावबाद. चेंडू अडवता अडवता तीनदा ते चेंडूवरती पडला. चेंडू नरम केला पण चेंडू हातात येत नव्हता. असं सोनीची फिल्डिंग अतिशय सुंदर. कोण आउट आहे? सोनीची फिल्डिंग काय आहे ती फक्त मला ITI पासून माहिती होती, परंतु आज अख्ख्या सिमेंट्सने बघितली का सोनी काय फिल्डिंग करते. सोनी असेल, रघु असेल, राजा असेल, यांची किती मस्करी करू शकतो, कारण ते कित्येक वर्षापासून अगदी ITI पासून माझ्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना आपला स्वभाव अतिशय चांगल्या रीतीने माहिती आहे आणि हे एकदम जवळचे मित्र आहेत आपले. दरम्यान धावसंख्या 23. आता येतो विनायक पुळसकर, जो नेहमी आपलं गोलंदाजीमध्ये छाप सोडतो. आणि डोंबिवलीचे रहिवासी असणारे विनायक पुळसकर बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. कारण विनायक पुळसकरने जर चांगल्या धावा मारल्या तर आमच्या कॅन्टीनच्या टेबलवरती चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, नाहीतर 2-3 दिवस शांततेत जातील. विनायक पुळसकर बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. नंदनचा अतिशय बारकाईने लक्ष असो, क्रिकेट असो, नियोजन असो, आणि स्टंपचं थोडंसं नियोजन बिघडलं होतं. आणि बघूया विनायक पुळसकर आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. हो, जोरकास फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चांगली गोलंदाजी निवृत्तीने चांगल्या चांगल्या फलंदाजांना निवृत्ती दिली. राजेश गेला, आता विनायक पुळसकर आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी आता पुळसकरला करतोय. निवृत्ती, सुंदर चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. अंपायर हात खुणावून सांगतोय की चेंडू खराब, चेंडू वाईटने संघाची धावसंख्या वाढते 24. आणि अविनाश, सेल्टूच्या अविनाश यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खास बोरिवलीवरून आलेले आहेत, लांबचा प्रवास करून. वेलकम. आणि लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मारला जातो. 1 धाव मिळते. दुसरी धावेसाठी निश्चित हो, आणि तू मैमाच्या स्वरूपात पळून 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 26 वरती पोहोचतोय. अतिशय चांगली फटकेबाजी असं म्हणावं लागेल. चांगला कमबॅक करताना बघायला मिळतंय. एकेरी दुहेरी धावांना भरत देतोय तो म्हणजे विनायक पुळसकर आणि नंदन सिंग. शेवटचा चेंडू, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू चांगल्या रीतीने बॅटच्या पट्ट्यात आला असता तर निश्चित चौकार षटकार गणला गेला असता, परंतु तसं झालं नाही. सोनी चेंडू अडवतोय आणि त्यावर पळून 1 धाव मिळते. आणि एका धावेने संघाची धावसंख्या 27.
3 षटकांच्या समाप्तीनंतर फायटर 11 संघ नाणेफेक संघ जिंकून त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. तर 3 षटकांमध्ये 2 गडी बाद, 27 धावा, 9च्या सरासरीने जात असलेला संघ. रघु मात्र आता खुश असणार. बघा, रघु आहे कर्णधार, परंतु तो बॉलिंगचा पण सांगायला येणार नाही ना बॅटिंगचा पण सांगायला येणार नाही, कारण त्यांनी फक्त जमा केलेली टीम आहे. तुम्ही काय कराल ते कराल, काही बोलणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, काय नाही, अतिशय न्यूट्रल राहणार, आलेला काम आवडीने करणार. आणि स्कोर आहे 27, 2 गडी बाद 27 आहे. शुभम वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक, हाणामारीचं षटक, चेंडू खरा, वाईट चेंडू. विनायक पुरस्कार वारंवार प्रयत्न करतो मोठमोठे फटके खेळण्याचा, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. कदाचित प्रॅक्टिस नसावी असं मला वाटतंय, परंतु आपल्याला आपला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल. धावसंख्या 28. चांगला जोरकस फटका. बघा कानमंत्र किती योग्य ठरतोय, कारण रोज शब्द त्याच्या कानावरती असतात आणि हा षटकार लगावतोय आणि धावसंख्या भरकन वाढते. फायटर 11 संघाचे चाहते पाठीराखे खुश होतात आणि धावसंख्या 34 वरती पोहोचतोय. आता मात्र रघुची सुंदर फटकेबाजी, 2 चेंडूवरती 10 धावा जमा केल्यात विनायकाने. आणि हा चेंडू वाईट चेंडू आणि वाईट प्लस 1 अशा 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 40 वरती पोहोचतोय 4थं षटक चालू असताना. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे नंदन. ओहो, जबरदस्त फटका, लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड होईल तोपर्यंत एकदा पूर्ण. चेंडू फेकायचं होतं वाशीला, पण चेंडू फेकला काशीला, अशी परिस्थिती या क्षेत्ररक्षकाची झाली आणि ही केवळ एक धाव स्ट्राईक वरती येतोय म्हणजे विनायक. 41, 4थं षटक चालू असताना. आणि हा षटकार जबरदस्त फटका विनायकच्या बॅट मधून निघालेला. अभिनंदन विनायक.
आणि उत्कृष्ट असा हा गोलंदाज, मोठमोठ्या फलंदाजाचा कर्दनकाळ ठरणारा, लाखाच्या बक्षिसांमध्ये खेळणारा असा हा खेळाडू तो म्हणजे राजेश धसाडे. बघा डीजे इथे कायम मला काय ना काय सांगते राजाबद्दल, कारण कायम लक्ष आहे राजावरती डीजेचा. 7 धावा आणि निर्धाव. सुंदर चेंडू बघा, त्याला बरोबर माहिती आहे काय समोरची व्यक्ती जी आपल्या समोर आहे त्याला काय बॉल टाकायचं हे राजाला बरोबर माहिती, की त्याला शब्द कुठले टाकायचे, तो आपला कसा करायचा. हे राजाला अतिशय हुशार आहे त्याच्यामध्ये आणि तेच करतोय. जास्त गती घेत नाही परंतु चेंडू सुंदर टाकतोय आणि फलंदाजाला जागच्या जागी ठेवतोय. आणि हा चेंडू आता भरत पाटील कशा रीतीने अडवतोय. भरत पाटील तेवढाच चाणक्य हा खेळाडू. आणि धाव संख्या 1 निवडते, धाव संख्या 8. आणि हा सुंदर चेंडू होऊ शकला असता परंतु थोडस लेगच्या बाहेरून जातोय आणि पंच हात कुणाला सांगते खराब चेंडू, वाईट चेंडू, वाईट चेंडू. अरे ही एक धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 9 वरती पोहोचतोय. राजाचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, अतिशय आहा जबरदस्त आयपी. रवींद्र खरकार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र खरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आयपीएला. बघा हा जो झेल आहे ना तो 2 हातात तो आरामात पकडू शकत होता परंतु नाही, आयपी करतो ते हटके करतो. काहीतरी कधीतरी करेल पण हटके करणार. नाव झालंच पाहिजे आणि असं म्हटलं जातं नाम अच्छा हो या बुरा हो, नाम होणं जरुरी आहे. आणि आयपीने तेच केलंय. आता जर झेल सुटला असता भले 2 शिव्या खाल्ल्या असत्या परंतु त्याने अतिशय काहीतरी चांगलं करून दाखवलंय. चांगला झेल आयपी द्वारा 100 रुपयाचं पारितोषिक खरकर. आणि पुन्हा एकदा झेलची चान्स. आता तो प्रयत्नात होता गरुड चेप घेण्याच्या परंतु तेवढ्याच चेंडू पुढे गेला. आणि हा या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या 11. भरत पाटील मात्र भरपूर धावलेले आहेत आज. ओहो सुंदर गुड बॉलिंग राजेश धसाडे. आणि गडी बाद करतोय आणि विनायक कदम झेल बाद करतोय. त्यामुळे रवींद्र खरकर कडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक. हा रवींद्र खरकर यांनी पैसे आणले 300 किती बरेच पैसे आणलेले आहेत. मला वाटलं 300च आहेत, नंबर आहेत भरपूर आहेत पैसे असं म्हणतात. हा विनायक कदम याला सुद्धा खरकरकडून 100 रुपये. आणि बघा पुढचा चेंडू पायावरती आदळतोय. चांगली गोलंदाजी राजाकडून आपल्या संघासाठी पाहायला मिळते. धाव संख्या 1 निवडते. 57 धावांचा पाठलाग करत असताना करतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धसाडे करून पाहायला मिळतोय. 11 धावा ना, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. प्रत्येक झेल मागे खरकरकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले याची नोंद घ्यायची आहे. आमचे काउन्सिल मेंबर सचिनजी वानखेडे इथे पाहुणचार करण्यासाठी आले, त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो. सुदेश भाई यांच्याकडे लक्ष टाका जरा. आणि चेंडू खराब. विनायक पुळसकर चांगली गोलंदाजी परंतु थोडस लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. लेन थोडीशी बिघडलेली दिसते. आणि ही एक धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 12 वरती. ज्यांनी चांगले फटकेबाजी केली होती, चांगले
षटकार चौकार लगावले होते आपल्या संघासाठी. हाच तो विनायक पुळसकर, ज्याला मी नेहमीच मुंबईचा बॉलर म्हणून म्हणतो. असा गोलंदाज बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. आणि एक धाव. तेरा धावा. हॅलो. किती झाल्या? डॉट बॉल विनायक पुळसकर यांचा. अतिशय चांगली गोलंदाजी विनायक पुळसकर द्वारा. आणि आमचा आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही असे आमचे चेतनजी बोरोले साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांचं नेहमी कोणतंही सहकार्य असो, सुखदुःखात नेहमी सामील असणारा, डिपार्टमेंटच्याच नाही तर आमच्या वैयक्तिक सुखदुःखात सुद्धा सामील असणारे आमचे चेतनजी बोरोले साहेब यांचं मी कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. की एक कणखर असं नेतृत्व चेतन बोरोले. आणि हा झेलबादची संधी खरखरकडून 100 रुपये लगावलेले आहेत आणि पुन्हा 100 रुपये गेलेत खरखरकडून. एकूण 300 रुपये झालेत. थँक्यू डीजे. आणि अजय चवरकर यांचं समालोचन ऐकून चेतन बोरोले यांकडून 500 रुपयाचं बक्षीस अजय चवरकर यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे. थँक्यू थँक्यू चेतन. मी आधीच म्हटलं होतं की आधारस्तंभ म्हटलं की चेतन आहेच. नेहमी सुखदुःखात आनंदात सगळ्या गोष्टीत चेतन नेहमी उपलब्ध असतो. असा आमचा चेतन बोरोले त्यांचा. हॅलो हॅलो. हॅलो. थँक्यू चेतन. आणि हा चांगला फटका लेगच्या दिशेने. या 3 धावेने संघाची धावसंख्या 17 वरती पोहोचतोय. काहीसा प्रयत्न दिसतोय गेम चेंजर संघाचा. रघु नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. अद्याप 7 चेंडूंचा खेळ बाकी असताना हा सामना जो आहे तो पहिल्या षटकातील शेवटचा सामना. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. आणि सुंदर चेंडू विनायक पुळसकर थोडंसं ऑफ स्पिन करताना दिसतोय. आणि विनायक कदम काहीसा खुश, कारण त्यांना माहिती आहे बहुतेक सामना आपण आपल्या खिशात टाकलाय. पण क्रिकेट राजकारण आणि सरडा असं म्हटलं जातं की कधी रंग बदलेल याचा काही मेळ नसतो, ताळमेळ नसतो. त्यामुळे आता मात्र येतोय तो म्हणजे किरण आंबेकर. इंजिनियर्स 11 विरुद्ध DT 11. यानंतर होणारा सेकंड राऊंडचा पहिला सामना इंजिनियर्स 11 वर्सेस DT 11. किरण आंबेकर वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आले किरण आंबेकर. आणि रघु चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेतात का बघायचा. रघुला स्ट्राईक मिळेलच. गडी बाद झाला असता तर रघु स्ट्राईकवर जाणं महत्वाचं आहे. आणि अशा रीतीने पुन्हा एकदा रघु स्ट्राईकवरती येते. ह्या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 वरती पोहोचतोय. किरण आंबेकर म्हटलं की चांगल्या चांगल्या ज्या रांगोळ्या आपण प्रत्येक कार्यक्रमात आपल्या कंपनीमध्ये बघतो त्या काढण्याचं जो काम करतो तो म्हणजे किरण आंबेकर. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. आणि हा चेंडू तसेच जे आपले सर्व जॉबचे प्रिपरेशन असतात ओरिंगचे ते करणारा एकमेव मातब्बर असा हा टेक्निशियन तो म्हणजे किरण आंबेकर.
आणि बघूया मंद मंद पाऊल टाकत परत परत आपल्या रनअप घेतोय आणि चांगला गोलंदाज फायटर 11 संघाचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा सुंदर की काय झालं की जी सेलत्रीची टीम आहे ज्ञानेश्वर पाटील यांची ते सुद्धा किरणकडे गेले होते काय आपल्या संघातून गोलंदाजी करशील काय पण त्याने आधीच सांगितलं काय तू हारणारच आहेस तर तुझ्यासोबत कशाला येऊ म्हणून त्यांनी संघ बदलला आणि जिंकणाऱ्याच्या सोबत गेलाय. कधी कधी हे महत्वाचं असतं की जिंकणाऱ्याला आधीच ओळखता आलं पाहिजे काही जिंकेल कोण त्याच्यापासून राहा आणि किरणने तेच केलंय. चला रघुला राहू द्या चला शेवटचं काय राहिलंय दोनच चेंडू शिल्लक राहिलेत. एक औपचारिकता राहिले सामन्यातली संपूर्ण सामना फायटर 11 संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. रघु असू दे गे 500 भर जास्त. चला सामना एकतर्फी झालेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव 20 धावा. चला यानंतर होणारा सामना शेवटचा चेंडू निर्धाव सुंदर गोलंदाजी किरण आंबेकर द्वारा फायटर 11 संघ हा संघ जिंकतोय सामना. तर दोन्ही संघांचं